जाणवत आहे अजून नाही नाही जाणवत नाही का जाणवत ना उभं म्हटलं मी तळबोट हां असं नाही कुठल्या साईडला राईट साईडला आहे ओके बघा मॅडम चेक करा तुला कुठं जाणवली रे तुला मध्ये जाणवलं नाही इकडे खाली कशी आली पण बघितलंच का नीट एवढ्या खाली कशी आली कुठे कसं आहे कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं एकाग्रता खूप लागते बऱ्याच वर्षापासून डिस्टर्ब असेल तर जरा प्रॉब्लेम होतो समजायला की नाही. जरा तिथं मला जाणवलं इकडच्या साईडला राईट साईडला नाही इथं बरोबर नाभीचे हे असेल खालच्या बाजूला डोळे बंद करा कॉन्सन्ट्रेशन राहा हळदे कचरा आहे तो कचरा मग कसा काढायचा कचरा म्हणजे त्याला मुळात ते माहितीच नाही क्लीन करायला पाहिजे. तुम्ही चेहरा फक्त क्लीन करताय, नाभीमध्ये तेल टाकल्याशिवाय त्यातली घाण बाहेर येत नाही. 4 दिवस अगोदर तेल टाकायला नाही रेग्युलर टाकायचं रेग्युलर टाकायचं. कोणतं तेल प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे असतात. जर खोबऱ्यात तेल टाकलं तर आपले केस किंवा आपल्या तेल वापरलं तर तिळाचे फायदे वेगळे मोहरीचं तेल टाकलं की एक दोन तेल टाका किंवा पंचगव्य हे तर तुम्ही वापरला एक प्रॉब्लेम होतो माहिती का नाभीमध्ये तेल टाकलं ना तुम्ही पोट तुमचं क्लीन साफ व्हायला लागतं. हा सगळ्यात महत्वाचा. मी माझ्या मुलाला ट्राय केले सर ज्या दिवशी टाकला ना त्या सकाळपासून त्या दिवसापासून पोट क्लिअर साफ सापडली बघा आता ऋतूनुसार पण असतं तिळाचं चालेल. नाभी बोंब लावा सरांना नाभी बोंब लावा दुसरं काय बघा दुसरं काय पण हे लावा मग ते हे लावा की कापूर आणि पेशंट बरं का ते नको कोणाकडे बघा रुपये कोणाकडे